आशीर्वाद भाजपला, पुण्याच्या प्रगती पर्वाला धन्यवाद पुणेकर. आता हे होल्डिंग पाहिलं, आता पुढं गंमत बघा. भारतीय जनता पार्टीने पुणेकरांना धन्यवाद दिलेले आहेत. आता पुढं काय अवस्था आहे ते आपण बघूयात. अरे बापरे, ट्रॅफिक कसं जाम आहे. अरे 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 ट्रॅफिक का जाम झालंय. भारतीय जनता पार्टी एवढं चोख काम करत असताना ट्रॅफिक जॅम इम्पॉसिबल आहे, होऊ शकत नाही. ट्रॅफिक जॅम होणारच नाही, मला विश्वास आहे. बघूया ट्रॅफिक जॅम कशामुळे. पुण्याचा असा विकास केला आहे की ट्रॅफिक जॅम होऊ शकत नाही, इम्पॉसिबल आहे. पुढे काहीतरी आश्चर्यकारक घटना घडलेली दिसतीये नेहमीप्रमाणे. सगळा विकास सगळीकडे दिसतोय. सगळं ट्रॅफिक जॅम आहे आणि हे काकाही दिसत आहेत. जय श्रीराम. नाही राहू द्या ना, व्हिडिओ शेवटपर्यंत ठेवायचा आहे, कारण की पुण्याच्या विकासाचा मुद्दा आहे. भारतीय जनता पार्टीला पुणेकरांनी एवढा विश्वास दर्शवला आहे, तर भारतीय जनता पार्टी पुण्याला काय 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 सुविधा देतीये ते आपण बघितलंच पाहिजे. ते बघा अजून एक, ते बघा धन्यवाद पुणेकर, तिकडे अजून एक होल्डिंग लागलेलं आहे. बघितलं का. हां, सगळीकडं होल्डिंग लावलेत. कर्वे रोडवर म्हणजे कुठलं कोपरा पण ते मोकळा सोडू शकत नाही, कारण की कोथरूड हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे आणि त्यामुळं ते इथला कोपरा अजिबात सोडणार नाही होल्डिंग्स लावण्यासाठी. पण एवढं ट्रॅफिक का जाम आहे आज, काहीच कळेना. ते बघा तिकडे होल्डिंग दिसतंय का. पुणेकरांचा विश्वास कायम भाजपासोबत. मुरलीधरजी मोहोळसाहेब हात जोडून धन्यवाद म्हणतायत. मग हे ट्रॅफिक कशामुळं जाम झालंय काहीच कळेना. मला विश्वास आहे जनतेचीच काहीतरी चूक असेल, नाहीतर भारतीय जनता पार्टीची तशी काहीच चूक नसते. सर्व पुणेकरांचा विश्वास आहे भारतीय जनता पार्टीवर की ते एकटेच विकास करू शकतात. एवढा मोठा विकास कसा काय झाला, ट्रॅफिक कशामुळं जाम झालंय. बाप रे बाप. मागे ॲम्ब्युलन्स आहे, ॲम्ब्युलन्सला जायलाही रस्ता नाही. हे बघा समोर होल्डिंग आहे, त्या होल्डिंगवर मुरलीधरजी मोहोळसाहेब हात जोडून पुणेकरांना धन्यवाद म्हणताना दिसत आहेत. आणि ट्रॅफिक जाम आहे, मागे ॲम्ब्युलन्स अडकलेली आहे. आणि नेहमीप्रमाणे अरे बापरे बापरे बापरे, विकास दिसला. हे बघा फ्लायओव्हरवर विकास दिसलेला आहे. बसवर झाड आलंय, बसवर झाड उगवलंय. हे बघा विकास दिसला. हे बघा ह्या बसवर मागं झाड आल्या कारणाने बस बंद पडलेली आहे. हे बघा हे झाड आलंय, झाड. हे विकासाचं झाड आणि याच्यामुळं ट्रॅफिक जाम, पुढे रस्ता मोकळा. ही परिस्थिती आहे पुण्याची.